सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला प्रकाश सुर्वे, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सारंग पाटील. आणि गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज वापरला जाईल आपल्याला जरूर पाहायला निखिलला षटक क्रमांक पहिला. माननीय सन्माननीय अरुण मोहिते साहेब, तुमचं देखील सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती. तुमचं देखील LG प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर प्रकाश सुर्वेनी षटकार ठोकला दोन्ही खेळाडूंनी. तर शर्यनी एंटरप्राइजेस यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रति षटकारासाठी. पहा हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पैशांचा पाऊस जरूर आपल्याला पाहायला मिळतो या खेळपट्टीवरती, कारण आजच्या दिवसामध्ये कित्येक खेळाडूने पैसे कमवलेत. हा चेंडू हवेमध्ये, झेल काळी क्षेत्ररक्षक आणि वा काय झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय. पहिला बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल LG टायगर्स या संघाला पहिला धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल शंकर लाड, न्यू बॅट्समन. हा खेळाडू घातक आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर वेलकम आहे आबा, तुमचं देखील सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. हे व्यासपीठ तुम्हा माणसांसाठी, तुम्हा पाहुण्यांसाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा चेंडू निकीचा हाफ ट्रॅकर. हा जर चेंडू या खेळाडूला हाताळाल तर नक्कीच झेल काढी क्षेत्ररक्षक आणि RDS आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि इथे आपल्याला जरूर पाहायला मिळालं हा फसवा चेंडू होता. निखिलला माहिती होतं या चेंडूवरती विकेट जरूर मिळेल, कारण निखिलची गोलंदाजी अतिशय सुंदर झाली. आता हॅट्रिक जर घेतला लक्ष्मण बिल्लारे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जरूर आहे. 1001 रुपये, सॉरी माफ करा, कॅश प्राइस 1001 रुपयाचा आहे. इथून जर विकेट घेतली तर निखिलच्या नावावरती जरूर 1001 रुपये होतील. पहा शरण एंटरप्राइजेस यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी. मात्र आतापर्यंत 2 विकेट्स आलेत आपल्याला जरूर पाहायला मिळालं. हा फसवा चेंडू जरूर हाताला. व्हेरिएशन फार आहे गोलंदाज निखिलकडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन, या खेळाडूवरती देखील लक्ष आहे. या खेळाडून देखील चांगले चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळाले. लक्ष्मण बिल्लारे यांच्याकडून हॅट्रिक साठी 1001, सलग 3 षटकारासाठी 1001. हा फक्त दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. फक्त एक धाव श्री गणेशा झाला. एका धावेने धावसंख्या टोटल धावफलकावरती 1. चेंडू झाले 2. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. 2 विकेट्स बॅटिंग करत असताना गमावलेत. टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते LG टायगर्सच्या संघाने. गोलंदाजी अतिशय सुर आहे का वांगवेली या संघामध्ये खेळत असताना निखिल बोलत यार. हा देखील हाफ ट्रॅकर आहे. तिथे क्षेत्ररक्षक रोहन, काय झेल पकडलाय. ही झेल लक्षामध्ये राहील, कारण ही प्रेक्षणीय मॅच आहे आणि रोहनने हा झेल टिपलाय एका हातामध्ये. रिप्ले मध्ये जरूर कॅप्चर नक्कीच केला असेल उमसाई MTचे अक्षय म्हात्रेने. कॅमेरामॅन आहेत आणि कॅच आपण जर नक्कीच बघणार रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला दिसेल काय झेल पकडलाय. जरूर आज स्टेटसला झळकणार आहे हा रोहन, जरूर पाहायला मिळते. एका हातामध्ये झेल पकडलाय. चेहऱ्यावरती हास्य जरूर आहे आपल्याला जरूर पाहायला मिळत. आणि संघाचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि चांगली गोलंदाजी निखिलची पाहायला मिळते. निखिलला माहिती आहे हे चेंडू आपण जर हाताळले ना तर विकेट जरूर आपल्या नावावरती होतील. आणि आतापर्यंत 3 गडी बाद केलेत गोलंदाजी करत असताना. धाव फक्त खर्च केली 1. चेंडू झाले 4 आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. नवीन गोलंदाज फलंदाज प्रसाद. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर लाईन पंचांचा इशारा आहे तो वाईटचा. हा वाईट चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बोलतो यार.
बॅटची कडा, तिथे चेंडू जाईल घोषांगी क्षेत्रामध्ये, मिळेल फक्त एक धाव. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिलं चेंडू झाले आतापर्यंत 5. 1 to go. तर आयोजक तिथे कोणी असतील तर चेंडू आणायचा आहे, जो मागे गेलाय तो लक्षात घ्या. वंडू पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. निकीचा प्रसादला पूर्णपणे शांत ठेवलाय. षटक क्रमांक पहिलं इथे संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 3 विकेट्स गमवला. गोलंदाजी अतिशय सुरेख हाताळली निखिलने. आणि आता मात्र 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथून चांगली गोलंदाजी नक्कीच या मॅच मध्ये करावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती बंटा, नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. बंटाला वापरलाय. आपल्याला जरूर इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल बंटाला. अठरा चेंडूचा खेळ अजूनही बाकी आपल्याला जरूर पाहायला मिळतं. बंटा षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. बॅटच्या रडारमध्ये फेकून दिलाय. केतनला जर असा चेंडू हाताळेल तर नक्कीच सीमा रेषे पार आणि नक्कीच कॅश प्राइज येत आहे 501 रुपयाचं. विनोद साळुंके पहा आतापर्यंत किती षटकार असे येतील आणि कित्येक पारितोषिक त्याच्या नावावरती होतील. विजय साळुंके यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलाय. ते निखिलने 3 विकेट घेतल्या या स्पर्धेमध्ये. जरूर पाहायला मिळेल क्रिकेटवरचं प्रेम. नक्कीच आज पैसा खूप या मैदानामध्ये जरूर पाहायला मिळत. आज खेळाडू सगळे कुठे बंटा आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती हा चेंडू हवेमध्ये आहे. झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आहे. ही विकेट फार महत्वाची आहे प्रसादची आणि विकेट जरूर मिळाली आहे. प्रसाद बॅक टू द डगआउट. ओयूडी परतीचा रस्ता आपल्याला जरूर पाहायला मिळतं. कारण केतनला माहिती आहे इथे संधीचं सोनं करायचं. आज आपल्या नावावरती अशोक भाईगडे यांच्याकडून देखील कॅश प्राइज 1000 रुपयाचं मागच्या मॅच मध्ये आलं आणि इथून 500 रुपये अजून मिळालेत. मात्र इथे आजचा दिवस भरून काढायचा या क्रिकेटच्या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळतंय. जरी जॉबला जरी सुट्टी आहे मात्र इथे आज आपण आपला किस्सा भरूनच नक्कीच घरी जायचं. लक्षात घ्या हे क्रिकेटवरचं प्रेम. आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक 10च्या घरामध्ये 4 गड्याच्या मोबदल्यात. शिवम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा देखील बॅटर चांगला. बोलत यार बंटा गोलंदाजी मार्क वरती. अतिशय सुरेख चेंडू होता मात्र पंचाचा इशारा वाईट चा येतोय. इथून लाईन थोडीशी भरकटली आहे. चेंडू बाहेर गेल्यानंतर याला वाईट पंचाचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. बोलत यार आणि हा बॅटच्या रनर मध्ये होता. झेलकाली क्षेत्ररक्षक चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक लागतोय. अजून एक बॅटिंग करत असताना टीम LG टायगर संघाला 5वा धक्का.
बॉल तयार म्हणता आपल्या जरूर पाहायला हा चेंडू देखील हवेमध्ये गोलंदाजी फार सुरेख आहे. निखिल जातोय झेल खाली, झेल ड्रॉप, रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र थोडीशी विकेट लेट आली आणि त्यानंतर एक धाव जरूर मिळेल. पुन्हा एकदा बॉल तयार, टप्पा पडल्यानंतर लाईन पंचाचा इशारा होतो वाईट. अजून एक स्क्वेअर मारा आपल्याला जरूर पाहायला मिळाला. इथून चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये नक्कीच करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतं. धावफलक हा चेंडू अतिशय वेगाने हाताळला, पूर्णपणे टप्पा पडल्यानंतर निघून जातोय. षटक क्रमांक इथे चेंडू झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू झालेत. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. प्रति षटकामागे फक्त 5 मिनिटं जाऊ द्या. दोन्ही टीमने लक्षात घ्या. पुन्हा एकदा हा चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक आरडीएस चुकी होणार नाहीये. सहज रीतीने 2 झेल टिपलेत. चांगली गोलंदाजी राहिली बंटाची. एक षटकार खाल्ल्यानंतर देखील कमबॅक केला. षटक संपलं दुसरं आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. धक्का क्रमांक लागतो बॅटिंग करत असताना टीम 6वा तो मात्र LG टायगर्स या संघाला. वांगविल काय अतिशय गोलंदाजी चांगली करतोय. रोहन वांगवेली आपल्याला जरूर पाहायला मिळतं. क्षमा असावी, नक्कीच थोडीशी चुकी होती. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. विजय शेवाळे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. या चेंडूवरती मिळेल एक धाव. चेंडू जाईल गोशांगी क्षेत्रामध्ये. हिट विकेट आहे. नक्कीच फलंदाज होईल बाद. पंच लगेच डिसिजन कळवायचं आहे. काय गोलंदाजी राहिली आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. रोहननी आल्या आल्या मात्र इथे मात्र यष्टांचा वेध घेतला. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रोहनची बॅटिंग देखील तितका चांगला डावखुऱ्याचा खेळाडू आहे. मैन गावचा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने घेऊन काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय. चेंडू जातोय. पंचांचा इशारा मिळेल फक्त एकच धाव. या चेंडूवरती जरूर पाहायला मिळतं. इथून चांगला क्रिकेट नक्कीच खेळायला लागेल. धावसंख्या धावफलकावरती 14च्या घरामध्ये 7 विकेट आतापर्यंत जरूर पाहायला मिळतं. इथे हलक्या हाताने घेऊन काढला. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. इथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त एक धाव. इथे बॅट मोठा स्ट्रोक येतोय की काय? नाही, फक्त मिळेल चौकार. 4 धावा पाहायला मिळतात आणि धावसंख्या धावफलकावरती 4 ने पुढे सरकले 20च्या घरामध्ये. चेंडू झाले आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. चला रोहन जास्त वेळ घेऊ नका. प्रति षटका मागे फक्त 5 मिनिटाचा अवधी आहे. लक्षात घ्या कारण ही मॅच आपल्याला लवकर कव्हर करायची आहे.
आणि विकेट होती मात्र झेल सुटला रोहन कडून. आपल्याला जरूर पाहायला मिळते एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल रनआउट भेटेल की काय? नाही, 2 धावा. रोहनला एकदम हार्ड कॅचेस लागतात, लक्षात घ्या. साध्या कॅचेस रोहन पकडत नाही, कारण खेळाडू अतिशय चांगला आपल्याला जरूर पाहायला मिळतात. मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला जास्त वेळ न घेता नवीन गोलंदाज लगेच येणार. हे मात्र आपल्याला पाहायला मिळते कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. गोलंदाज कोण असणार नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. संदीप साळुंके, एक मोठं व्यक्तिमत्व. आणि खरंच जेव्हा ती त्यांची स्पर्धा होती ना, त्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली संदीप बापांची. नक्कीच चांगलं असं आयोजन त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलं होतं. सुंदर अशी गर्दी देखील होती. हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं पारितोषिक देखील आप्पांसाठी लागलंय. आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव येतो आपल्याला जरूर पाहायला मिळालं. सुपुडे गाडी गावचा एक खेळाडू स्ट्राईक एंडला आपल्याला जरूर पाहायला मिळाला. त्यांच्याकडून त्याच्यासाठी पारितोषिक आहे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बोलत यार, हा देखील चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हलक्या हाताने घेऊन काढलाय बंटा. चेंडू खाली 1 बाउंड चेंडू. फैकी देखील चांगली झाली आहे. धावसंख्या धावफलकावर 23 षटकारामध्ये षटक क्रमांक शेवटचा. हा चेंडू पंचांचा इशारा वाईट. +1 या 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 25 षटकारामध्ये. इथून आपण चांगली गोलंदाजी करावी लागेल. नक्की स्पर्धेमध्ये अविनीश जाधवनी देखील सहभाग घेतला होता. ते देखील संदीप बापा यांच्या स्पर्धेमध्ये जरूर उपस्थित होते. हलक्या हाताने घेऊन काढला. एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल घातक ठरणार का? बंटा जातोय, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न नाही. इथे जर च्या एंडला दिला असता जरूर खेळाडू आउट होता आपण सांगतायत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर धावफलक 27 चेंडू झाले आतापर्यंत. काय गोलंदाजी राहिली. 5 चेंडूचा खेळ झालाय. 27 धावा. 27 आणि स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू आहे. हा फटका. बंटा कुठेतरी बॉडी लाईनच्या पुढे उभा होता. झेल देखील जरूर होता, मात्र झेल नाही. आणि धावसंख्या धावफलकावर 4 पुढे सरकली आहे. ती मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती झाल्यात. 32 लक्ष या स्पर्धेमध्ये आहे. 24 चेंडू करायच्या 32. चला जास्त वेळ न घेता लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. चला मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. मॅचला करायची सुरुवात.
तर वेलकम आहे राजेश रजाक, तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम, थँक्यू सो मच. यायचं आहे LG प्रीमियर लीग मध्ये तुमचं देखील सहर्ष स्वागत. व्यासपीठ तुमच्यासाठी आहे. नितीन दादा तुम्ही देखील या, तुमचं देखील सहर्ष स्वागत. प्रत्येक षटकारासाठी संदीप बापांसाठी पारितोषिक आहे, दोघांसाठी आहे. संदीप साळुंके आणि संदीप बाप्पांसाठी पारितोषिक लागलाय 501 रुपयाचा. ते संदीप साळुंके यांच्याकडून आणि शरण्या इंटरप्राइजेस यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. पहा आप्पा, संधीचं सोनं इथे करायचं आणि मॅच जिंकून दाखवायची आहे. टीम आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एका बाजूला चला यायचंय गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाज मॅचला करायची सुरुवात, लक्ष ठेवलंय 32. इथून बॅटिंग चांगली करायची आहे आणि ज्या संघ जिंकणार आहे त्याला एक ट्रॉफी जरूर मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगली क्रिकेट नक्कीच पाहायला मिळेल. बोलत या, हा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. पहिल्यांदाच अतिशय चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगलं क्रिकेट नक्कीच करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर धावफलक 0च्या घरामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. फुल टॉस दिशा दिली आहे, चेंडू उडवला हवेमध्ये. प्रसाद चुकी करतोय, झेल होईल ड्रॉप. क्रिकेटमध्ये कॅच चेस विन द मॅचेस. रनआउटची संधी देखील आहे. फेकी देखील चांगली झाली असती तर रनआउट जरूर मिळाला असता. आणि हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सुद्धा सांगता येत नाही, कारण क्रिकेट आहे ना अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती एकही धाव नाहीये. दुसऱ्या चेंडूवरती आल्या 2 धावा. श्री गणेशा 2 धावेने झाला. फुल टॉस. इथे मात्र जेलची शक्यता होती, थोडस अवघड झालं. सुनील तिथे तैनात होते. 500 रुपयाचा मानकरी मागच्या मॅच मध्ये जरूर ठरले. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर धावफलक सजलंय ते मात्र 3च्या घरामध्ये. बंटा स्ट्राइक एंडला आला. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चेंडू जातो निर्धाव. काही गोलंदाजी राहिली आहे. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना गोलंदाज प्रकाश आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक निर्धाव आला, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर डॉट चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतं. बोला तर यार, अजून एक डॉट. काय गोलंदाजी आहे प्रकाशची मैदानाच्या आतमध्ये. कारण इथून धावा बनवायच्या आहेत. आपण असं म्हणतो की चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत, काही सांगता येत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कधी कोणाला रडवतं तर कधी कोणाला हसवतं. हे क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. बोलत या, हा फुल टॉस फक्त सरा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नाहीये. चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. सुरेख चौकार येतोय बंडाच्या बॅट मधून. 4 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक इथे पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 7. MS धोनीची ॲडव्हान्स जरूर आली. एक क्षेत्ररक्षक म्हणून ओळखलं जाणारा एक भारतीय खेळाडू आहे आणि त्या खेळाडूने कित्येक मन जिंकले आहेत प्रत्येक खेळाडूंची. तो MS धोनी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आता इक्वेशन बघायला गेलं 18 चेंडू मध्ये 25 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. बॅटिंग करत असताना टीम वांगवेली महिंद या टीमला करायचे 25. बोलत यार, हा देखील हलक्या हाताने घेऊन काढला आपण. आपल्याला जरूर प्रसाद चेंडूच्या खाली आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तोपर्यंत मिळेल फक्त एकदा. फैकी चुकीची आपल्याला जरूर पाहायला मिळतं.
एक धाव जरूर मिळेल. इथून मोठी फटकेबाजी करायची आहे. बंटा स्ट्राईक केलाय, चौकार आला बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत केला बंटाने. 4 धाव वैयक्तिक त्याच्या नावावरती आहेत. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल गोलंदाजी करत असताना. गोलंदाज हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा येतो वाईट. नेक्स्ट मॅच मी कॉल करेल टीम फायटर्स आणि वॉरियर्स या दोघांमध्ये होईल मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचं आहे, लक्षात घ्या. कारण आपल्याला जरूर पाहायला मिळतं इथून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला. बंटाने चेंडू हवेमध्ये उडवलाय, झेलची शक्यता, झेल खाली क्षेत्ररक्षक. आता चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम बॅटिंग करत असताना. वांगवेली या टीमला लागतोय पहिला धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय शेवाळे हा क्रिकेटर फार मोठा आहे. यांनी देखील कित्येक स्पर्धा जिंकवल्यात. टीम महिंच्या बाजूने एक मोठं व्यक्तिमत्व आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. जिंकणाऱ्या संघाला जरूर आपण ट्रॉफी ठेवली आहे. बॉल यार फुल टॉस होता, मोठा फटका खेळायचा होता, मात्र मिळेल फक्त एकदा. बॅट कट आहे, जरूर आपल्याला पाहायला मिळतं. कोणतेही खेळाडू असू द्या 101 रुपयाचे पारितोषिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. शरण्य एंटरप्राइजेस विनोद साळुंके यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. बोलत या आणि ह्या बॅटच्या रडारमध्ये मी म्हटलं आल्याबरोबरच विजय फार घातक आहे. आणि बॅटच्या रडारमध्ये चेंडू मिळाला, षटकार डोकलाय आपल्याला पाहायला मिळतं. आणि 101 रुपयाचे पारितोषिक जरूर त्याच्या नावावरती झालं विजयच्या, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सोळा धावा फलकावरती आहेत. अजूनही 16ची गरज आहे, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅचचा मी कॉल केला होता फायटर्स आणि वॉरियर्स. हा चेंडू कुठेतरी फुल टॉस होता. या चेंडूवरती संधीचं सोनं करायचं होतं, करता आलं नाहीये, आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. शंकर कुठेतरी मॅच मध्ये आहेत, नंतर आपण नक्कीच टॉस घेणार आहोत नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीमचे कॅप्टन नक्कीच उपस्थित राहतील. आपण टॉस करून लगेच करणार मॅचला सुरुवात. हा टप्पा पडल्यानंतर चेंडू येतो वाईट. पंचांचा इशारा आला वाईटचा. इथून चांगला खेळ नक्कीच करावे लागेल. धावसंख्येचा फलकावरती पाहायला मिळत आहे 18 धावा आहेत. बॉल होतो यार. हा चेंडू जाईल गोशांगी क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. 12 चेंडूचा खेळ झाला, 12 मध्ये करायचे अजूनही मॅच मध्ये 14 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका, प्रति षटका मागे 5 मिनिटाचा अवधी आहे. तुम्ही फार वेळ घेताय, लक्षात घ्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनोद स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला. आपण नक्कीच पाहायला मिळतं. इथून अजूनही 14 धावांची गरज आहे. इथे नक्कीच मोठी फटकेबाजी अप्पांना करावी लागेल. आपण साठी देखील पारितोषिक आहे 501 रुपयाचं. संदीप साळुंके यांच्याकडून षटकार आला की काय? नाही. शंकर लाड हा खेळाडू फार डेंजरस आहे आणि पकडलाय. झेल आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. हरेश सालुंके यांच्याकडून या कॅच साठी आले 101 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र रोहन डावकुऱ्या त्याचा खेळाडू आला, आपल्याला जरूर पाहायला मिळतं.
रोहनला देखील 500 रुपये पारितोषिक आहे. संदीप साळुंके यांच्याकडून आपल्याला जरूर पाहायला मिळते. तर जास्त वेळ घेऊ नका. बॅटची कडा घेतली आहे चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक 19च्या घरामध्ये. वाह काय ठोकलाय इथे मात्र झेल ड्रॉप आणि चेंडू सीमा बार. मिळतील धावा 4 चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 23. संदीप साळुंके यांच्या मनामध्ये जरूर धगधग होती कारण हा चेंडू जर षटकार गेला असता जरूर 500 रुपये या खेळाडूच्या नावावरती जरूर झाले असते. काय डिसिजन कवा चौकार आहे. धावसंख्या धावफलकावरती व्हायला मिळेल. आणि हो मी कमी नाहीये माझ्यामध्ये क्षमता आहे. मला माहिती होतं रोहन षटकार ठोकणार आणि 500 रुपयाचा मानकरी जरूर ठरणार आणि जरूर 500 मिळाले त्या खेळाडूला. खरंच कौतुक करेल रोहनचं. आणि 101 पण टोटल रोहन आज 600 भेटलेत. नक्कीच चांगलं क्रिकेट. अजून एक षटकार ठोक. नक्कीच आज चांगलं खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 29. अजूनही 3 धाब्यांची गरज आहे. षटकाराने मॅच संपवणार का आणि संपवणार का आणि हो षटकाराने मॅच संपवणार. आणि आज यायचंय वांगवेली टीम व्यासपीठाच्या दिशेने. पूर्ण टीमने यायचंय. लक्षात घ्या नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत LG फायटर्स आणि LG वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन या. तानाजी जाधव साहेबांना विनंती करेल की तुमच्या हस्ते आपण या मॅचचा करणार टॉस. तर यायचंय दोन्ही टीमने.